हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर मी एक तुम्हाला गंमत दाखवते. मी ऑर्डर केली होती ब्लिंकिटवरून ॲक्च्युली. तर ब्लिंकिटवाले ऑसम, दे आर बेस्ट. त्यांनी जसा मार्केटमध्ये आपला कढीपत्ता मिळतो ना, ॲज इट इज तसा मोठ्या मोठ्या फांद्या जशा तोडून आणलेल्या आहे समजा, किंवा विकत आणलेलं जे काही असेल ते, तशा त्यांनी पूर्ण पॅक करून, तोडून मोडून एका ह्याच्यात घालून अशा पूर्ण पॅक करून दिलेल्या आहेत. आणि जे दुसरी साईट आहे, ॲक्च्युली मी आता नाव नाही घेत त्याचं, तर त्या साईटमध्ये असे एक पॅकेटमध्ये पूर्ण एक एक असं काढून, किंवा एक एक त्याचा जो छोटासा स्टेम्प आहे त्या एक एक असं करून पॅकेटमध्ये ठेवून ते देतात. पण याच्यात त्यांनी पूर्णच्या फांदी म्हणे ले लो रे, एन्जॉय करो कढीपत्ता के साथ. ओके, लेट इट बी जोक अपार्ट. तर कोथिंबीर मागवली होती, कोथिंबीर, आणि त्याच्यानंतर मी कारले मागवले होते. त्यानंतर होते भेंडी, आणि 2 होते लोणचे. ॲक्च्युली हे जे लोणचाचं एक प्रकार आहे ना, मिरचीचे एक लोणचं आणि एक आहे आपलं याचं काय समजा आंबा हां, मीन्स रॉ मँगोचं लोणचं आहे. याच्या 2 प्रकारचे लोणचं. तर हे माझं जे आहे ना सध्या, रेड चिली लोणचं, ते सध्या फेवरेट आहे. इतकं टेस्टी आणि टेम्पटिंग आहे. थोडं स्पायसी साईडमध्ये जातं ते, कारण की त्यात ना रेड मिरची आहे, आणि ती रेड मिरची पण बरीच मोठी. तिला आपल्याला जर जेवण करताना आपण ताटात वगैरे वाढायचं झालं तर आपल्याला अक्षरशः 3 ते 4 तुकडे तिचे करून घ्यावे लागतात. आणि टेस्ट म्हणजे डाळ भातासोबत तर ऑसम लागते. आणि इवन आपण साधी चपातीसोबत पण जर खायचं म्हटलं ना तर टेस्टी लागते. नो डाऊट अबाउट इट की छान आहे. आणि हे पेड प्रमोशन नाही आहे, हे मी माझ्या स्वतःच्या पैशाने विकत घेतले आहे ब्लिंकिटवरून. तर आणि ॲक्च्युली हे मला सजेस्ट केलं माझ्या बहिणीने. मी जेव्हा माझ्या आईकडे गेले होते त्या पिरियडमध्ये तिने हे लोणचं ऑर्डर दिलं होतं. म्हणे ताई एकदा ट्राय कर, खूप छान लागतं. पण लिटरली मी ट्राय केलं, तिथे आम्हाला खूप आवडलं. आणि त्याच्यानंतर मी आल्यानंतर इकडे तर मी ऑर्डर दिलं, आणि मी आले मेमध्ये, आणि मी ऑर्डर देते हे जुलैमध्ये. तर मी त्याच्यासोबत मला दिसतं असं स्क्रीनवर आलं की आंब्याचं पण लोणचं आहे. म्हटलं ठीक आहे, एकदा ट्राय करून बघूया. मग आणलं, मी थोडंसं ट्राय केलं, पण आंब्याचं एवढं काही खास नाही आहे. जेव्हाप्रमाणे आपल्या मिरचीचं आहे ना, तसं आंब्याला एवढी काही हे नाही. म्हणजे खूप खारटपणा आहे आंब्यामध्ये. आणि जो कच्चा रॉ मँगो आहे ना, तो आंबा समजा कैरी, आपण आंबा म्हणते मी कंटिन्यू केव्हाची, ॲक्च्युली कैरी म्हणायचं होतं मला. ती कैरी एकदम अशी खूप आपण म्हणतो मॅरिनेट झालेली, खूप अशी एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. त्याच्यामुळे ती एवढं काही त्या एक साईजला म्हणा, टेस्टला म्हणा, किंवा याच्याला असं एकदम जस्टिफाय नाही करत. पण नाही, कोणालाही आवडूही शकतं, नो तसं काही म्हणायचं नाही मला, पण मी एक सांगते. आणि नंतर तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ आहे माझ्या हजबंडांचा. तो हात ॲक्च्युली ते बनवत होते नाश्ता. ते ऑसम उपमा बनवतात, ते ऑसम पोहे बनवतात, आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत. म्हणजे नाही की मटकीची उसळ म्हणा, किंवा मुगाची उसळ, दे मेक ऑसम. ते मस्त बनवतात ॲक्च्युली. आणि मी छोट्याचा पराक्रम पण मी दाखवला ना. मी गेलो होतो, आमच्या मामींचा होता 50वा वाढदिवस. ते सेलिब्रेट करायला आमची पूर्ण फॅमिली होती, आणि ही आहे माझी पूर्ण फॅमिली. And hi. Thank you so much.